लय मोठी गलती केली, तुला तेव्हा सांगितलं समजवलं ना आम्ही। एक मिनिट बघा, जय श्रीराम, जय शिवराय, जय गोमाता। आजची तारीख आज 20 मे 2025 आहे। हे बघा, हा व्यक्ती तुम्ही जो पाहताय, आम्ही आता सोनगीर पोलीस स्टेशनला आहे। हे बघा सोनगीर पोलीस स्टेशन आहे। या ठिकाणी कसाई मोहल्ल्यात आपल्या गोरक्षकांनी गाडी पकडलेली आहे। तिथून आता पोलिसांची मदत भेटलेली आहे, योग्य वेळी योग्य मदत पोलिसांची झालेली आहे आणि आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। परंतु गाडी पास करताना एक व्यक्ती सापडला आम्हाला, त्याचं नाव आहे देवेंद्र कदम। एक मिनिट, जे आम्ही मागे फेसबुकला टाकलं होतं की नकली गोशाळांचं काही लोक रॅकेट चालवत आहे, काही बडव्यांवर गुन्हे देखील दाखल केलेले आपण, तसंच हा देवेंद्र कदम म्हणून व्यक्ती आहे। एक मिनिट, देवेंद्र कदम म्हणून व्यक्ती हा या गाडीमध्ये होता। हा व्यक्ती ही गाडी पास करत होता आणि हा इतका नीच व्यक्ती आहे जे ज्या पोलिसांनी आजपर्यंत गायीच्या रक्ताचा एक रुपया खाल्ला नाहीये, त्या पोलिसांना बदनाम करण्याचं काम देवेंद्र कदम आणि त्याचे काही सहकारी आहे जे गोराणे पाठायला थांबतात, ज्यांचे आपल्याकडे व्हिडिओ पैसे घेताना 100-200 रुपये हे लोक गोळा करतात। आता या गाडीला पास करण्यासाठी, सोनगीर पर्यंत पास करण्यासाठी गोरक्षक दिवस रात्र रस्त्यावर थांबतात, कोणी जेवणाच्या ताटावर उतरून जातं आणि हे असे भडवे गाड्या पास करता, गाड्या रिटर्न करून देता। हे बघा, हा जो व्यक्ती आहे हा देवेंद्र कदम आहे आणि बघा या गाडीवर बघा कोणतं कशी पाठी त्याने लावलेली आहे। हे बघा गाडीवर त्याने दक्ष पोलीस टाइम, हे बघा दक्ष पोलीस टाइमची पाटी लावलेली राहते गाडीमध्ये आणि शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष कामगार आघाडी बीजेपीचा असं सांगतो तो व्यक्ती की मला पद दिलेलं आहे। आणि जेव्हा आम्ही याला विचारलं की तुला पद कोणी दिलेलं आहे, तो असं सांगतोय की मला जयकुमार भाऊ रावल, म्हणजे विचार करा, पोलिसांचं नाव तर हे लोक बदनाम करतातच आहे, पण आज एवढा मोठा मंत्री आहे जयकुमार भाऊ रावल, त्यांचं देखील हा व्यक्ती नाव बदनाम करत होता। सोनगीर पोलीस स्टेशनला आहे आणि ही गाडी पास करण्यामध्ये त्याचा सहभाग आढळलेला आहे। आता त्याला या ठिकाणी आम्ही आरोपी करतोय। पीआय साहेबांची बोलणं देखील झालेलं आहे। पीआय साहेबांचं नाव सुद्धा हा व्यक्ती खराब करत होता। निलेश मोरे साहेब जे आमचे नळदणा पोलीस स्टेशनचा चार्ज आहे त्यांच्याकडे, आणि आता सोनगीरला देखील चार्ज आहे काही दिवसासाठी। तर हा असा सगळा प्रकार आहे। बघा, हे बघा तुम्ही पाहू शकता, हे बघा गळ्यामध्ये रुद्राक्ष त्याच्या गळ्यामध्ये, हे बघा मागे शेंडी आहे, म्हणजे असं वाटलं पाहिजे की अरे हा गोरक्षक आहे किंवा हा कट्टर हिंदू आहे आणि टिक्का लावलेला आहे। हे बघा हातामध्ये सगळं त्याचं भगवा कलरचा त्याने शर्ट घातलेला आहे, म्हणजे कोणत्या अँगलने हा व्यक्ती कसा आहे किंवा कसा यांना जे मदत करणार आहे तो आढळला नाही पाहिजे। आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, काही पोलीस कर्मचारी आहे, प्रत्येक पोलीस स्टेशनला प्रत्येक सिस्टीममध्ये 1-2% भडवे असतात, तर तसे जे लोक आहे तसे या ठिकाणी सामील असतात। हे बघा काल आपलं दोंडाईचा शिंदखेडा हद्दीमध्ये आपले दोंडाईचे जे गोरक्षक आहे त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये काही लोकांचे नाव आले, जसं शिंदखेड्याचा तो पैलवान म्हणून प्रसिद्ध, तो नकली पैलवान आहे तर तो नकली पैलवान याच्यासाठी आहे की तो पैलवान असून सुद्धा गोवंशाची तस्करी करतो, गायींच्या गाड्या वाहतो। तर हे बघा हे सगळे त्याच्या मोबाईलमध्ये नंबर सापडतात। हे बघा पैलवान शिंदखेडा, म्हणजे हा तो धनराजचा नंबर आहे 9270110917। हा 9270। एक मिनिट बोलणं करे थांब रे, साधा व्हिडिओ चालू ठेवा साधा व्हिडिओ। हा बघा याचे किती वेळा बोलणं झालेले, बघा सगळ्या गाड्या पास करतो, देवेंद्र कदम नाव याचं, गोराणे फाट्यापासून ज्या बी गाड्या पास होता। हे बघा हे सगळे, म्हणजे एवढ्या लोकांची। आत्ताच आम्ही एक गाडी पकडली होती धुळ्यामध्ये, चाळीसगाव फाट्याला, चाळीसगाव चौफुलीला। हे बघा धनराज बिल, बघा म्हणजे सगळे आपले लोक या गोष्टीमध्ये सामील आहे। कसा याच्या दारापर्यंत गोवंश पोहोचवण्याचं काम हे बघा, हे सगळे तेच लोक आहे आणि यांचं कामच आहे गायींच्या गाड्या पास करणं। पोलीस कोण आहे? विनोद कोळी। हे बघा पोलिसांचे सुद्धा नंबर सेव्ह, म्हणजे पोलिसांना बदनाम करण्याचं पूर्णपणे षडयंत्र आहे। बऱ्याचदा असं म्हटलं जातं की पोलीस गायीचे पैसे खाता, गायीचे पैसे खाऊन गाड्या सोडता, परंतु हे भडवे रस्त्यावर उभे राहता, 1-2 कर्मचारी राहतातच प्रत्येक सिस्टीममध्ये। त्यांना फोन लावायचा, हे साहेबांना फोन लावला आहे, पीआय साहेबांना फोन लावला आहे, तिकडनं कर्मचारी फोनवर बोलतो आणि हे अशा पद्धतीने हे लोक पैसे कमवतात आणि मग त्यानंतर यांच्यामध्ये हिस्से वाटणी होते। हे बघा हे सगळे तेच, हे बघा हे सगळे तेच नंबर आहे सगळे, गाय शिरपूर। हे बघा निसारचा नंबर आहे, सोनगीर मंडळात सगळ्यात मोठा गोतस्कर निसार। हे बघा PSI दिवे सर, असे नंबर सेव्ह करून ठेवले। हे जे दिवे म्हणून आहे, या व्यक्तीचा देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग आढळला होता PSI दिवे। तर या PSI दिवेचा बी त्याच्या मोबाईलमध्ये नंबर आहे। हा तेच ते शांत बस बोलणं। सतीश सर, हे बघा हा सतीश थोरात,
सतीश थोरात म्हणून व्यक्तीचा बी नंबर आढळला। या सतीश थोरातवर आपण आतापर्यंत 4 ते 5 गुन्हे दाखल केलेले नरडाणा पोलीस स्टेशन। आणि गाड्या मी जमा केल्या होत्या। हे बघा गाड्या पहिले हा जमा करतो, गोरक्षक म्हणून गाड्या जमा करतो आणि त्यानंतर हा गायची भाड खाणं चालू करतो आणि त्यांना सांगतो की आता मी गाड्या जमा नाही करणार, मला भाड देणं चालू करा। गायीच्या रक्ताचा पैसा खातो, स्वतःची आई कसा याच्या खाली घालतो। हा देवेंद्र कदम नाव आहे, हिंदू आहे, जात कोणती रे तुझी? पाटील। बघा पाटील नावाला सुद्धा या भडव्याने कलंक लावलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 9व्या वर्षी गाय वाचवली आणि हे भडवे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव गाडीला लावतात, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात आणि हे भडवे अशा पद्धतीने गोतस्करी करताय। हे बघा या मोबाईल मध्ये सगळ्या सापडले। याचं आम्ही साहेबांना विनंती करू आता API साहेबांना की या भडव्याचा सगळ्या मोबाईलचा CDR काढा। हा कोणाशी किती वेळ बोललेला आहे बघा, हे याने आय कार्ड बनलेलं आहे। हे बघा अजून वेगळा धक्कादायक विषय, पोलीस शोध नावाने याला प्रेसचं कार्ड बनवून दिलेलं। आता दैनिक पोलीस शोध कोणाचा आहे ते बी शोध घेणं गरजेचं आहे की अशा प्रकारचे प्रेसचे कार्ड बनवायचे, प्रेसच्या कार्डांचा वापर करायचा, तोड्या पाण्या करायच्या, रस्त्यावर थांबायचं, गायींच्या गाड्यांपासून सगळ्याच गाड्यांच्या तोड्या पाण्या करायच्या, प्रत्येक पोलीस स्टेशनला 1-2 कर्मचाऱ्यांना संपर्कात ठेवायचं, असं या भडव्यांचे काम आहे। असे अनेक भडवे गोराण्या फाट्याला थांबतात, गोरक्षकांच्या टिपा देतात, गोरक्षकांना एखाद्या गाडीच्या खाली घेऊन मारा वगैरे अशा गोष्टी करतात। काल जी घटना घडली, एक गोरक्षकाची एवढी वाईट परिस्थिती, त्याचा पाय काम करत नाहीये, अशी परिस्थिती आहे आणि त्याची गाडी हा भडवा देवेंद्र कदम एक रावण म्हणून व्यक्ती कोणीतरी रावण म्हणून व्यक्ती आहे, तो गाडी पास करत होता। वीरेंद्र कदम, रवींद्र कदम हे सगळे भडवे आणि हा जर खोटं बोलत असेल याचा मोबाईलचा CDR आणि दुसरी गोष्ट आमच्याकडचे व्हिडिओ हे चेक करून घ्या। आमच्याकडे व्हिडिओ या भडव्यांचे गाई म्हशीच्या गाड्यांचे कशा पद्धतीने पैसे घेतात आणि पोलिसांचं नाव सांगतात। आम्ही आता पोलीस स्टेशनला जे आणि या भडव्याला आता जमा करतो।